नमस्कार. माझ्या प्रिय मेष राशीच्या जिद्दी, धाडसी आणि मनाने प्रामाणिक मित्रांनो, आजची ही 23 फेब्रुवारी 2026 ची सकाळ तुमच्यासाठी साधी नाहीये. काहीतरी वेगळं, काहीतरी खास, काहीतरी आतून हलवून टाकणारं आज घडणार आहे. हो, आजचा दिवस म्हणजे एका नव्या वळणाची सुरुवात आहे. तुमच्या राशीचा स्वामी ग्रह मार्स, मंगळ आज विशेष सक्रिय आहे. त्याची ऊर्जा तुमच्या मनात, शब्दात आणि निर्णयांत दिसून येणार आहे. पण ही ऊर्जा तुम्हाला पुढे नेईल की एखाद्या वादात अडकवेल? याचं उत्तर आहे आजच्या दिवसात लपलेलं. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया. सकाळचा संकेत. शांततेत दडलेली चिंगारी. आज सकाळी उठताना मन थोडंसं बेचैन वाटेल, कारण चंद्राची स्थिती तुमच्या भावनांवर परिणाम करत आहे. विचारांची गर्दी होईल. एखादा जुना प्रसंग आठवेल. एखादं अपूर्ण स्वप्न पुन्हा डोकं वर काढेल. मेष राशी म्हणजे अग्नितत्व. तुम्ही थांबून राहणारे नाही, पण आज सकाळ तुम्हाला थोडंसं थांबायला सांगते आहे. तुमच्या आयुष्यात एखादा निर्णय प्रलंबित असेल. नोकरी बदलायची का? नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा का? एखाद्या नात्याला दुसरी संधी द्यायची का? आज सकाळ तुम्हाला अंतर्मुख होण्याची संधी देईल. धावू नका, ऐका. मन काय सांगतायत ते ऐका. करिअर आणि व्यवसाय. अचानक बदलाची चाहूल. माझ्या मेष मित्रांनो, आज दुपारपर्यंत कामाच्या ठिकाणी एखादी अनपेक्षित बातमी मिळू शकते. कदाचित वरिष्ठांकडून कौतुक किंवा एखाद्या सहकार्याची अनपेक्षित प्रतिक्रिया. तुमची नेतृत्व गुण आज उठून दिसतील. पण लक्षात ठेवा, मंगळाची ऊर्जा कधीकधी अहंकार वाढवते. जर कोणी तुमच्या मताला विरोध केला तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. आज संयम म्हणजेच तुमचं गुप्त अस्त्र आहे. व्यावसायिक मेष राशींसाठी आज एखाद्या नवीन क्लायंटकडून संपर्क येण्याची शक्यता आहे. ही संधी लहान वाटेल, पण भविष्यात मोठा फायदा देणारी ठरू शकते. आर्थिक स्थिती. खर्च की गुंतवणूक. आज पैशांबाबत एक द्विधा मनस्थिती निर्माण होईल. एखादी वस्तू खरेदी करण्याचा मोह होईल किंवा एखाद्या व्यक्तीसाठी आर्थिक मदत करावीशी वाटेल. मेष राशी उदार असते, पण आज थोडा विचार करूनच निर्णय घ्या. जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर घाई करू नका. आज माहिती गोळा करण्याचा दिवस आहे, निर्णय घेण्याचा नाही. प्रेम आणि नाती. हृदयाची धडधड वाढवणारा क्षण. आता बोलूया सगळ्यात खास भागाबद्दल, प्रेम. आज तुमच्या आयुष्यात एखादी छोटी पण हृदयाला स्पर्श करणारी घटना घडू शकते. ज्यांचं नातं आधीपासून आहे त्यांच्यात एखादा गोड संवाद होईल. एखादा मेसेज, एखादी कॉल आणि मन आनंदाने फुलून जाईल. पण जर अलीकडे भांडण झालं असेल तर आज माफी मागण्यासाठी उत्तम दिवस आहे. सिंगल मेष राशींसाठी आज एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे तुमचं लक्ष जाईल. डोळ्यांतून संवाद होईल आणि मनात एक हलकीशी चाहूल लागेल. ही फक्त आकर्षण आहे की काहीतरी खोल, हे पुढचे काही दिवस ठरवतील. कुटुंब. जबाबदारीची जाणीव. घरात एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीशी संवाद होईल. त्यांच्या शब्दांतून तुम्हाला एखादा महत्त्वाचा सल्ला मिळेल. कधीकधी आपण आपल्या वेगात इतके पुढे जातो की मागे वळून पाहायलाच विसरतो. आजचा दिवस तुम्हाला कुटुंबाच्या मोलाची आठवण करून देईल. आरोग्य. ऊर्जा आहे, पण संतुलन हवं. मंगळामुळे ऊर्जा प्रचंड असेल. काम करण्याची इच्छा वाढेल, पण अतिउत्साहामुळे थकवा येऊ शकतो. डोकेदुखी किंवा चिडचिड जाणवू शकते. आज पाणी जास्त प्या आणि शक्य असेल तर संध्याकाळी 15 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. दिवसाचा गुप्त संकेत. एक छोटा इशारा. आज दुपारी 3 ते 5 या वेळेत घेतलेला निर्णय पुढील काही महिन्यांवर परिणाम करू शकतो. त्यावेळी भावनेपेक्षा विवेक वापरा. जर आज तुम्हाला लाल रंग वारंवार दिसत असेल तर समजा विश्व तुमचं लक्ष वेधत आहे. आजचा शुभ अंक, रंग आणि मंत्र. शुभ अंक 9. शुभ रंग गडद लाल. शुभ वेळ दुपारी 3:27 ते 4:15. मंत्र ओम क्रांग क्रीं क्रौं सह भौमाय नमः. हा मंत्र 11 वेळा म्हणा. मनात स्थैर्य येईल. एक छोटीशी कथा तुमच्यासाठी. एकदा एका मेष योद्ध्याने पर्वत चढायचं ठरवलं. सगळ्यांनी सांगितलं अशक्य आहे, पण त्याने ऐकलं नाही. तो पडला, जखमी झाला, पण थांबला नाही.
आणि जेव्हा तो शिखरावर पोहोचला तेव्हा त्याला कळलं की लढाई पर्वताशी नव्हती, लढाई स्वतःच्या भीतीशी होती. माझ्या मेष मित्रांनो, आज तुमच्यासमोर जो प्रश्न आहे तो बाहेरचा नाही, तो तुमच्या मनात आहे आणि तुम्ही त्यावर विजय मिळवणार आहात. निष्कर्ष, आजचा दिवस काय सांगतो? 23 फेब्रुवारी 2026 हा दिवस तुम्हाला 3 गोष्टी शिकवणार आहे. 1. संयम. 2. आत्मविश्वास. 3. योग्य वेळेची वाट पाहण्याची कला. तुमच्यात प्रचंड ताकद आहे, फक्त ती योग्य दिशेला वळवायची आहे. आज संध्याकाळी जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहाल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा की मी खरंच काय हवं आहे? उत्तर मनातून येईल आणि तेच उत्तर तुमचा पुढचा मार्ग ठरवेल. संध्याकाळचा ट्विस्ट, अचानक घडणारी एक भेट. माझ्या प्रिय मेष राशीच्या मित्रांनो, दिवसभरात जे काही घडेल त्याचा खरा अर्थ तुम्हाला संध्याकाळी समजेल. संध्याकाळी 6 नंतर एखादी अनपेक्षित भेट होऊ शकते. कदाचित रस्त्यात अचानक एखादी ओळखीची व्यक्ती भेटेल किंवा सोशल मीडियावर एखादा जुना मेसेज पुन्हा समोर येईल आणि त्या एका क्षणी तुमचं मन 2 दिशांमध्ये विभागलं जाईल. एक दिशा सांगेल की जाऊ दे, भूतकाळ आहे. दुसरी दिशा हळूच म्हणेल की कदाचित हीच वेळ आहे पुन्हा सुरुवात करण्याची. मेष राशी कधीच मागे वळून पाहत नाही, पण आज विश्व तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की जर तुला अजून एक संधी मिळाली तर तू काय करशील? याचं उत्तर देताना तुमचा अहंकार नाही, तर तुमचं खरं मन बोललं पाहिजे. अंतर्मनातील संघर्ष, राग की समजूतदारपणा? तुमचा स्वामी ग्रह मार्स आज भावनिक क्षेत्रात हालचाल निर्माण करत आहे, म्हणून एखाद्या शब्दावरून चटकन राग येऊ शकतो. पण लक्षात ठेवा, आज जर तुम्ही शांत राहिलात तर पुढील 9 दिवस तुमच्या बाजूने फिरतील. आजचा संयम म्हणजे उद्याचं यश आहे. जर कोणी तुम्हाला प्रवोक करत असेल तर उत्तर देण्याआधी 9 सेकंद थांबा. ही 9 सेकंद तुमचं आयुष्य बदलू शकतात. रात्रीचा गुप्त संकेत, स्वप्नातून मिळणारा संदेश. आज तुम्हाला एक वेगळं स्वप्न पडू शकतं. त्या स्वप्नात पाणी, पर्वत किंवा आग यापैकी काहीतरी दिसेल. पाणी दिसलं तर भावना शुद्ध होत आहेत. पर्वत दिसला तर मोठं लक्ष्य जवळ आहे. आग दिसली तर तुमच्यातील सुप्त शक्ती जागी होत आहे. झोपण्यापूर्वी 2 मिनिटे डोळे मिटून स्वतःला सांगा की मी तयार आहे माझ्या पुढच्या टप्प्यासाठी. विश्व तुमचं ऐकत आहे, फक्त तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. खास उपाय आजच करा. आज संध्याकाळी एक छोटासा उपाय करा. एका छोट्या वाटीत थोडंसं पाणी घ्या, त्यात एक लाल फुलाची पाकळी टाका आणि घराच्या पूर्व दिशेला ठेवा. हे करताना मनात तुमची एक इच्छा बोला. हा उपाय तुमच्या मंगळ ऊर्जेला संतुलित करेल आणि अडथळे कमी करेल. अंतिम संदेश तुमच्यासाठी खास. माझ्या मेष राशीच्या जिद्दी आत्म्यांनो, तुम्ही जन्मतःच योद्धे आहात. पण प्रत्येक युद्ध तलवारीने जिंकायचं नसतं. काही युद्ध संयमाने जिंकली जातात. 23 फेब्रुवारी 2026 तुम्हाला शिकवतो आहे की तुमची ताकद फक्त धाडसात नाही, तर योग्य क्षणी शांत राहण्यातही आहे. आज जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर पुढील काही आठवडे तुमच्यासाठी आश्चर्यांनी भरलेले असतील. आणि लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची कथा अजून संपलेली नाही. आजचा दिवस म्हणजे एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. जर तुम्हाला आजचा हा राशी भविष्य आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्योतिष गुरु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू एका नव्या दिवसाच्या नव्या भविष्य कथेसोबत. जय ज्योतिष, जय मेष राशी. धन्यवाद.